फर्स्ट क्वेश्चन. इथं काय काढायचं आपल्याला आता? मोड काढायचं आहे. मग आधी क्लास काय दिलाय? क्लास फॅट पर्सेंटेज. फॅट पर्सेंट 2 to 3 नंतर 3 to 4, 4 to 5, 5 to 6 आणि 6 to 7. क्लास कंटिन्यूअस क्लास आहे, त्यावरती परत कंटिन्यू क्लास करायचा नाही. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी 30, 70, 80, 60 आणि 20. त्याच्यानंतर आता इकडे परत एक फ्रिक्वेन्सीचा चार्ट घ्यायचा. आपण आधी क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढत होतो, इथे काहीही करायचं नाही, एवढे दोनच चार्ट लागतात. हायेस्ट फ्रिक्वेन्सी काय आहे? हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे, तिला म्हणायचं F1. तिच्या वरची जी असेल ती F0 आणि तिच्या खालची जी असेल ती F2. ही हायेस्ट फ्रिक्वेन्सी F1, त्याच्यापेक्षा कमी असेल म्हणजे त्याच्यावरची जी असेल ती F0 आणि त्याच्या खालची जी असेल ती F2. आता इथे आपल्याला रिक्वायरमेंट आपल्या इथे मॉडेल क्लास काय आहे? सपोज आपली हायेस्ट फ्रिक्वेन्सी काय आहे? 80. 80 is the highest frequency. Therefore 4 to 5 is model class. हा क्लास कसा झाला आपला? मॉडेल क्लास झाला. Therefore L is equal to, L म्हणजे लोअर लिमिट, ते किती आलं? 4. हे जे तीन लिहिले हे पण लिहून घ्यायचे. F1 80, F0 70 आणि F2 60. लगेच नका लिहू, एवढी काही करून नाही जायचे आपल्याला अजिबात खूपच. त्याच्यानंतर H ची व्हॅल्यू सांगा किती येईल. ह्या दोघांमधला डिफरन्स कितीचा आहे? 1 चा डिफरन्स आहे. H म्हणजे 3 - 2, किती आन्सर येणार आहे? 1 किंवा 4 - 3 1. त्याच्यानंतर फॉर्म्युला काय आपला मोडचा? मोड इज इक्वल टू L प्लस इन ब्रॅकेट फॉर्म्युला सांगा काय आहे? F1 minus F0 divides by 2 F1 minus F0 minus F2 multiplies by H. L ची व्हॅल्यू किती मिळाली? 4 प्लस F1 किती आपला? 80 मायनस F0 किती आहे? 70 डिवाइड्स बाय 2 F1 82 मल्टिप्लाइज बाय 80 मायनस F0 70 आणि F2 किती आहे? 60 मल्टिप्लाइज बाय 1 4 प्लस 80 minus 70 10 divides by 2 multiplies by 80 160 minus 70 plus 60. ह्या दोघांचे ऍडिशन होईल ना, मायनस मायनस आहे दोन्ही पण. 70 plus 60 130 मल्टिप्लाइज बाय 1. हा 1 मल्टिप्लाय लिहिला तरी चालेल, पुढे कंटिन्यू केला तरी नाही केला तरी चालेल. 1 ने मल्टिप्लाय केल्यावर 1च येणार आहे ना, म्हणजे आहे तेच आन्सर येणार आहे. 4 प्लस 10 divides by 160 minus 130 30 0 0 cancel. 4 plus 3 ने 1 ला डिवाइड करा, 1 आणि इकडे 3 0.33 चा 9. हा 3 कंटिन्यू येतच राहणार आहे, म्हणजे आन्सर किती मिळालं? 0.33. म्हणजेच 4 ह्या दोघांचं ऍडिशन केल्यावर किती येईल? 4.33. Therefore, mode of given data is 4.33. हे दिलेल्या फ्रिक्वेन्सी लिहून घेतल्या पुस्तकातल्या आणि सगळ्यात हायेस्ट तिला F1 म्हणायचं, तिच्यावरची F0 आणि खालची F2. 1 च्या आधी 0 येतो ना, म्हणून वरची 0 आणि नंतर 2 येतो म्हणून खालची 2. क्वेश्चन मग क्लास
क्लास काय दिलेला आहे आपल्याला 0 to 20, 20 to 40, 40 to 60, 60 to 80, 80 to 100, 100 to 120 हा क्लास आहे. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी काय दिलेली आहे 30, 50, 70, 100, 80 and 70. हे एवढं आपल्याला गिवन आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं ह्या चार्टवरून आपण काय ठरवतो हायएस्ट फ्रिक्वेन्सी लो. हायएस्ट फ्रिक्वेन्सी काय आहे सगळ्यात हायएस्ट फ्रिक्वेन्सी 100. तिला काय घ्यायचं F1. हायएस्ट फ्रिक्वेन्सी असते तिला म्हणायचं F1. त्याच्यानंतर त्याच्या खालची असते ती F2 आणि त्याच्यावरची ती F0. 100 is the highest frequency. हायएस्ट फ्रिक्वेन्सीचा क्लास काय 60 to 80. Therefore 60 to 80 is model class. त्याच्यानंतर मग आता या क्लासचं लोअर लिमिट 60. त्याच्यानंतर हे जे बाकीचे लिहून घ्या F1 100, F0 70, F2 80. त्याच्यानंतर H काय येईल याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे 20चा डिफरन्स आहे H आला 20. त्याच्यानंतर फॉर्म्युला लिहूया मोड इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे L प्लस F1 मायनस F0 डिवाइड्स बाय 2 टाइम्स F1 काय इथं F1 आहे ना 2 टाइम्स F1 मायनस F0 मायनस F2 मल्टिप्लाइज बाय H. आता L ची व्हॅल्यू काय आहे 60 प्लस F1 किती आहे 100 मायनस 70 डिवाइड्स बाय 2 मल्टिप्लाइज बाय 100 मायनस 70 मायनस 80 मल्टिप्लाइज बाय 20. 60 प्लस 100 मायनस 70 30 divides by 100 2 चा 200 minus 70 plus 80 150 multiplies by 20. 60 plus 30 divides by 50 multiplies by 20. 0 0 cancel 5 1 जा 5 5 6 जा 30. 60 plus 6 multiplies by 2. हा 2 पेंडिंग आहे ना आणखी मग 60 प्लस 6 2 जा 12 60 प्लस 12 70 more electricity use is 70. थर्ड क्वेश्चन क्लास काय दिलेला आहे आपल्याला त्याच्यामध्ये मिल्क इन लिटर्स किती आहे 1 to 3 3 to 5 5 to 7 7 to 9 9 to 11 आणि 11 to 30. फ्रिक्वेन्सी काय दिलेली आपल्याला 7 5 15 20 35 80. F काय येईल F1 35 हा F0 आणि हा F2. हायेस्ट फ्रिक्वेन्सी किती आहे 35 35 इज द हायेस्ट फ्रिक्वेन्सी.
35 F2 इज इक्वल टू 18. H किती आहे? डिफरन्स कितीचा आहे? 2 चा. फॉर्म्युला मोड इज इक्वल टू L प्लस F1 minus F0 divides by 2 times F1 minus F0 minus F2 multiplies by H. L ची व्हॅल्यू किती आहे? 9 प्लस F1 किती आहे? 35 minus 20 divides by 2 multiplies by 35 minus 20 minus 18 multiplies by 2. 9 plus 35 मधून 20 गेले किती राहिले? 15. 35 to the 70 minus 20 plus 18 38 multiplied by 2. 9 plus 15 70 मधून 38 गेले किती राहतील? 32 multiplies by 2. 2 ones are 2. 2 ones are 2 6 are 9 plus 15 upon 16. 16 ने 15 ला डिवाइड करायचं. 16 15 150. 16 9 जा 144. 0. 16 3s are 48. किती आन्सर मिळाला आपल्याला? 9 प्लस 0.93. दोघांचं ॲडिशन करायचं काही 9.93. given data 9.9. फोर्थ क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला क्लास दिलेला आहे. क्लास म्हणजे काय? इथं आता एज किती येते? फर्स्ट लिहिलंय लेस दॅन. आता क्वेश्चन मध्ये लिहिलेलं आहे तुम्हाला लेस दॅन 5 बरोबर आहे. मग लेस दॅन 5 चा अर्थ काय झाला? 0 to 4. किती लिहायचे? 0 to 4. त्याच्यानंतर 5 to 9 10 to 40 15 to 90 20 to 24 आणि 25 to 29. जेव्हा क्लास असा दिलेला आहे जो कंटिन्युअस क्लास मध्ये नाही, नंबर ब्रेक झाला ना, इकडे 4 इकडे 5 आहे, अशा वेळी आधी याला कंटिन्युअस क्लास मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. आधी कंटिन्युअस क्लास करा त्याचा. कंटिन्युअस क्लास. मग कंटिन्युअस क्लास मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय करायचं असतं? पहिला जो नंबर आहे तो काय करायचा? 0.5 नी कमी करायचा आणि हा वाढवायचा आहे. मग आता 0चं काय होईल? 0ला 0च ठेवायचा आहे. 0 to 4.5. हा 4.5 to 9.5 9.5 to 14.5 14.5 to 15.5 19.5 19.5 to 24.5 आणि 24.5 to 29.5. त्याच्यानंतर आता फ्रिक्वेन्सी लिहा. फ्रिक्वेन्सी काय दिलेली आहे? 38 38 32 50 50 36 24 आणि 20. मग आता याची हायेस्ट फ्रिक्वेन्सी काय आहे? हा F1 हा F0 आणि हा F2. 50 is the highest frequency. Therefore, मग त्याचा मॉडेल क्लास काय होईल?
9.5 to 14.5. 9.5 to 14.5 is मॉडेल क्लास. मग एलची व्हॅल्यू किती मिळाली 9.5. F1 किती आहे 50, F0 32 आणि F2 36. H किती आहे डिफरन्स कितीचा आहे 5 चा. फॉर्म्युला मोड इज इक्वल टू L प्लस F0 F1 minus F0 divides by 2 times F1 minus F0 minus F2 multiplies by H. L किती आहे 9.5 plus F1 किती आहे 50 minus 32 divides by 2 multiplies by 50 minus 32 minus 36 multiplies by 5. 9.5 50 मधून 32 गेले खाली किती राहिले 18 divides by 15 2 जा 100 minus 32 plus 36 68 multiplies by 5. 100 मधून 68 गेले किती राहतील खाली 32 multiplies by 5. दोन्ही नंबरला किती डिवाइड होईल 2 नी 2 9 जा 18 2 16 जा 32. 9.5 plus 9 multiplied by 5. 9 5 जा 45 divides by 16. डिव्हिजन करा 16 आणि 45. किती शिकवताना कोणी लिहू लक्ष दे. 16 2 जा 32 45 16 16 2 जा 30 0 घेतला 16 7 जा 16 16 8 जा ना 128. कुठे आले 16 च्या टेबल मध्ये 16 8 जा 128. खाली 2.8 सफिशियंट आहे आपल्याला. 9.5 प्लस 2.8 आन्सर किती येईल 12.3 दोघांचा आहे. Therefore